काही क्लास जो आहे आपल्याकडे, ज्यांची नेट अर्निंग खूप कमी आहे, ते जेव्हा आपले व्हिडिओज बघतात, तेव्हा त्यांचेही कमेंट्स येतात, की आम्हालाही इन्व्हेस्ट करायचं आहे, बट आमची व्हॅल्यू ऑफ इन्व्हेस्टमेंट कमी आहे. तर त्यांनी छोट्यापासून पण सुरुवात केली तरी चालेल का? ॲब्सोल्युटली. मी ज्याला 2017 साली जेव्हा घाटकोपरला नवीन घरी राहायला गेलो, द फर्स्ट थिंग आय डिड इज माझ्याकडे जी हाऊस हेल्प होती, ओके, तिला मी सांगितलं की तू दर महिना मला 3,000 रुपये द्यायचेस आणि ते मी म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करणार. आता तिचा विश्वास म्हणा किंवा काय म्हणा, तिने 3,000 रुपये इन्व्हेस्ट करायला सुरुवात केली. तिला मी सांगितलं दरवर्षी 1,000ने वाढवायचे. आज 3,000ची ती जी महिन्याला इन्व्हेस्टमेंट करत होती ती आता 7 का 8,000 रुपये करते. विक्रम, यू वोंट बिलीव्ह, तिच्या 6.5 लाख रुपये जमले. बिलो पॉवर्टी लाईन जी लोक आहेत त्यांच्याकडे 6.5 लाख रुपये जमणं इज अ ह्यूज अमाऊंट. त्याने काय झालंय की तिला कॉन्फिडन्स आलाय. घरी तिच्या जे घरचे म्हणजे जे वातावरण होतं ते पैशामुळे खूप चांगलं होत चाललंय. तिला माहिती आहे की एक जॉब गेला माझा किंवा कमी पगार आला तर मला माहिती आहे म्युच्युअल फंड माझी काळजी घेऊ शकतात. दिस इज द पॉवर ऑफ म्युच्युअल फंड्स. आय थिंक हे सगळ्यांनी नीट ऐकलं असेलच, ओके, की एक हाऊस होल्ड व्यक्तीकडे 7-8 लाख रुपयाचं लिक्विड जमा होऊ शकतं. ॲब्सोल्युटली, येस. तर आपण तर प्रोफेशनल्स आहोत. Yes. आपण जर स्टेप बाय स्टेप इन्व्हेस्टमेंट केली तर आपणही चांगली वेल्थ क्रिएशन करू शकतो. 100%.